इन्फो विथ अभि या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आज एक नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे। यापूर्वी अंशतः अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वर्ग तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून अनुदान मंजूर करण्याबाबत जी.आर. निघालेला आहे। आज 6 फेब्रुवारीचा जी.आर. आहे। सर्वांचं सर्वात पहिले जे शिक्षक या व्हिडिओची वाट पाहत होते किंवा या जी.आर.ची वाट पाहत होते त्यांचं सर्वात पहिले खूप खूप अभिनंदन। काय आहे नेमका हा जी.आर. आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आपण व्हिडिओ सुरू करूया। प्रस्तावना माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत दिनांक 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20% व वाढीव 20% टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यानुसार संदर्भ क्रमांक 17 ते 22च्या शासन निर्णयान्वये सदरहू शाळा तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आले आहे। सदर शासन निर्णयातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना बाबतीत प्रपत्र क1 व क2 व उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत प्रपत्र ब नुसार कागदपत्रांच्या त्रुटी अभावी अपात्र ठरलेल्या शाळांनी 30 दिवसांच्या आत त्रुटीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार विहित मुदतीत प्रस्ताव प्राप्त झाले नव्हते, तथापि विहित मुदतीनंतर प्रपत्र ब प्रपत्र क1 व क2 मधील शाळांनी सादर केलेल्या त्रुटी प्रस्तावांची छाननी तपासणी करण्यात आली। सदर तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांची क्षेत्रीय स्तरावर जाऊन तसेच आभासी सुनावणीद्वारे तपासणी करण्यात आली। सदर तपासणीस पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांना अनुदानास पात्र करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वाढलेल्या तुकड्या व उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्या अतिरिक्त शाखा यावरील वाढलेली पदे विचारात घेता याबाबतचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णयार्थ सादर करण्यात आला होता। संदर्भ येथे नमूद माननीय मंत्रिमंडळाच्या 13/12/2022च्या बैठकीत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 20% व 40% अनुदान देण्याचा तसेच यापूर्वी 20% व 40% अनुदानावर असलेल्या शाळांना शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अनुदानाचा वाढीव 20% टप्पा देण्याचा व अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या अतिरिक्त शाखा यांना 1/1/2023 पासून सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तुकड्यांना 20% व 40% अनुदान यापूर्वी 20% व 40% अनुदानावर असलेल्या शाळांना दिनांक 1/1/2023 पासून अनुदानाचा वाढीव 20% टप्पा देण्याचा व अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना दिनांक 1/1/2023 पासून सरसकट 20% अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णय काय बघा। उपरोक्त प्रस्तावाने नमूद केल्याप्रमाणे माननीय मंत्रिमंडळाच्या 13/12/2022 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने खालील बाबींना अनुदान देण्यास मान्यता देण्यात येते। त्रुटी पूर्ततेनंतर शाळांना 20% 40% अनुदानासाठी पात्र करणे। त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 81 प्राथमिक शाळा 288 तुकड्यावरील 54 शाळावरील 847 शिक्षक यांना 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 54 माध्यमिक शाळा 129 तुकड्यावरील 47 शाळावरील 626 शिक्षक यांना 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 232 उच्च माध्यमिक शाळा 106 तुकड्या अतिरिक्त तुकड्यावरील 1328 शिक्षक यांना 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 82 प्राथमिक शाळा 251 तुकड्यावरील 47 शाळावरील 786 शिक्षक यांना वाढीव 20% म्हणजे 40% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 202 माध्यमिक शाळा 507 तुकड्यावरील 207 शाळावरील 2403 शिक्षकेतर यांना वाढीव 20% म्हणजे 40% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यापूर्वी 20% 40% अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे। यापूर्वी 20% अनुदान घेत असलेल्या 167 प्राथमिक शाळावरील 941 शिक्षक
व 623 तुकड्यावरील 158 शाळांवरील 747 शिक्षक अशा एकूण 1688 शिक्षकांना 40% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यापूर्वी 20% अनुदान घेत असलेल्या 61 माध्यमिक शाळांवरील 308 शिक्षक व 206 शिक्षकेतर व 544 तुकड्यावरील 181 शाळांवरील 762 शिक्षक अशा एकूण 1070 शिक्षक व 206 शिक्षकेतर यांना 40% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यापूर्वी 20% अनुदान घेत असलेल्या 1483 उच्च माध्यमिक तुकड्या, अतिरिक्त शाखावरील 9079 शिक्षक पूर्णवेळ व अर्धवेळ व 764 शिक्षकेतर अशा एकूण 9843 पदांना 40% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यापूर्वी 40% अनुदान घेत असलेल्या 456 प्राथमिक शाळांवरील 2566 शिक्षक व 1340 तुकड्यावरील 345 शाळांवरील 1565 शिक्षक अशा एकूण 4131 शिक्षकांना 60% अनुदान मंजूर करण्यात येत आहे. यापूर्वी 40% अनुदान घेत असलेल्या 1553 माध्यमिक शाळांवरील 7745 शिक्षक व 5775 शिक्षकेतर कर्मचारी व 2771 तुकड्यावरील 1038 शाळांवरील 3780 शिक्षक अशा एकूण 17300 शिक्षकेतर कर्मचारी यांना 60% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अघोषित शाळांना 20% अनुदानासाठी पात्र घोषित करणे. मूल्यांकनात पात्र ठरलेल्या परंतु शासन स्तरावर अघोषित असलेल्या 313 प्राथमिक शाळा, 2138 तुकड्यावरील 4149 शिक्षकांना अनुदानासाठी पात्र घोषित करून सरसकट 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मूल्यांकनात पात्र ठरलेल्या परंतु शासन स्तरावर अघोषित असलेल्या 398 माध्यमिक शाळा, 4111 तुकड्यावरील 8653 शिक्षक शिक्षकेतर पदांना अनुदानासाठी पात्र घोषित करून सरसकट 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मूल्यांकनात पात्र ठरलेल्या परंतु शासन स्तरावर अघोषित असलेल्या 2411 कमवी म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा 571 तुकड्या, अतिरिक्त शाखावरील 10,309 शिक्षक व शिक्षकेतर पदांना अनुदानासाठी पात्र घोषित करून सरसकट 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वर नमूद शाळा, तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर पदांसाठी संख्या केवळ प्रतिनिधी स्वरूपाची असून प्रत्यक्ष आंदोलनासाठी पात्र खालील नमूद अटी शर्तीच्या अधीन राहतील. आता त्याच्यामध्ये काही अटी घालून दिलेल्या आहेत, त्या अटी बघा. शिक्षकांची संख्या नवीनतम संच मान्यतेनुसार म्हणजे सन 2022-23 नुसार निश्चित केली जाईल. सन 2022-23 वर्षाच्या संच मान्यतेमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांचाच विचार केला जाईल आणि या संच मान्यतेच्या आधारे निश्चित होणारा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र असतील. शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा, तुकड्या, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी संबंधित शिक्षण संचालक स्तरावर कायमस्वरूपी जतन करण्यात यावी व यामधूनच खालीलप्रमाणे छाननी करून प्रत्यक्ष पात्रता ठरवण्यात यावी. सन 2022-23 वर्षाची संच मान्यता आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे होणार असल्यामुळे विद्यार्थी संख्येमध्ये व त्यामुळे पात्र होणाऱ्या पदांच्या संख्येमध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संच मान्यतेअंती तसेच प्रत्यक्ष शाळा तुकडीनिहाय पात्रता फेड पडताळणीमुळे पदांच्या संख्येत घट होत असल्यास सदर घट विचारात घेऊन त्यानुसार पदे कमी करण्याचे अधिकार संबंधित शिक्षक संचालक यांना प्रदान करण्यात येत आहेत. संबंधित शिक्षक संचालक यांनी याबाबत आवश्यक छाननी तपासणी करून त्याबाबतच्या सुस्पष्ट कारण मीमांसेसह आदेश निर्गमित करणे बंधनकारक राहील. यापूर्वी घोषित केलेल्या व त्रुटी पूर्तता केल्यानंतरही अपात्र ठरलेल्या 20% व 40% वेतन अनुदानावरील शाळा तुकड्यांना तसेच अघोषित शाळा तुकड्यावरील अपात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांना त्यांच्या शाळा तुकड्यांशी संबंधित असलेल्या त्रुटीची पूर्तता करण्याकरिता शेवटची संधी म्हणून आणखी 1 महिन्याची मुदत शासन पत्र 20/12/2022 अन्वये देण्यात आली आहे. तथापि या मुदतीनंतर देखील सदर त्रुटीच्या असलेल्या शाळांनी अद्याप त्रुटीची पूर्तता केली नसल्यास अशा शाळा तुकड्यांना हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत स्वयं अर्थसहित शाळा तुकडी म्हणून मान्यता घेण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि ज्या शाळा या 1 महिन्याच्या कालावधीत स्वयं अर्थसहित तत्वावर येण्यास अर्ज दाखल करणार नाहीत अशा शाळांची तुकड्याची मान्यता रद्द करण्याबाबत तसेच अशा शाळेतील तुकडीतील विद्यार्थी अन्य नजीकच्या शाळेत समायोजित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही संबंधित शिक्षण संचालक यांनी शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील. सदर शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी.
सदर शाळांमध्ये शेवटच्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या किमान 30 असावी, तसेच डोंगराळ व दुर्गम भागातील शाळांमध्ये शेवटच्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या 20 असावी. शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2011, दिनांक 16 जुलै 2013, दिनांक 4 जून 2014 व 14 ऑगस्ट 2014 मधील निकषाप्रमाणे शाळा जरी अनुदानास पात्र ठरत असली तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन केलेले नसेल अशा शाळांना अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. शाळेमधील सर्व शिक्षकांच्या आधार कार्डासह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरळ प्रणालीमध्ये भरणे आवश्यक राहील. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट होणे बंधनकारक राहील. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट न होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान अनुदेय राहणार. सदरहू शाळेमध्ये सध्या रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदावरील शिक्षक भरती, सेवा प्रवेश विषयक प्रचलित नियमानुसार तसेच पवित्र प्रणाली मार्फत करणे बंधनकारक राहील. बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थिती अट पूर्ण करण्याकरिता सर्व अंशतः अनुदानित शाळांना 6 महिन्यांची मुदत देण्यात यावी. या मुदतीत वरील अटींचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात येत आहेत. या अटीची पूर्तता होईपर्यंत वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार आयुक्त यांना प्रदान करण्यात येत आहेत. या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पात्र होत असलेल्या शाळा तुकड्या तसेच सध्या अंशतः अनुदानित तत्वावर अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शाळा तुकड्यावरील विद्यार्थी संख्या भविष्यात कमी झाल्यामुळे अशा शाळा तुकड्या अनुदान पात्रतेच्या निकषानुसार अपात्र ठरणार असतील तर अशा शाळा तुकड्यांचे अनुदान थांबविण्याची कपात करणे, शाळा बंद करणे याबाबत यथास्थिती निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात येत आहेत. वरील प्रमाणे छाननीची कार्यवाही करताना सर्व मूळ कागदपत्राची सखोल पडताळणी करणे अनिवार्य राहील. अशा प्रकरणामध्ये बनावट बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळा मान्यता अथवा इतर मान्यता प्रदान करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित छाननी अधिकाऱ्याच्या स्तरावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. ज्या शिक्षकांना वेतन भत्ते अदा करावयाचे आहेत त्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मूळ कागदपत्र व जावक नोंदवही पडताळून खात्री करावी. अशा प्रकारे खात्री झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यास प्रत्यक्ष वेतन व भत्ते अदा करावयाची कार्यवाही करावी. या शासन निर्णयाद्वारे प्रत्यक्ष अनुदान द्यावयाच्या शाळांना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या स्तरावर नियमबाह्य वेतन अनुदान दिल्याचे लक्षात आल्यास अथवा शाळा मान्यता, खाते मान्यता इत्यादी अनुषंगाने आदेश नियमबाह्य पद्धतीने प्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांचे अनुदान थांबविण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध उचित कारवाई करण्याचा प्रस्तावित करण्याचे अधिकार आयुक्त यांना प्रदान करण्यात येत आहेत. अनुदानाचा वाढीव टप्पा देय होत असलेल्या शाळा तुकड्या तसेच शिक्षकेतर पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही स्वरूपात वाढ अपेक्षित नसून ज्या शाळा तुकड्या शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या 20% अथवा 40% टप्प्यावर सध्या वेतन घेत आहेत त्याच शाळा तुकड्या शिक्षकेतर पदांना अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहील. अनुदानाच्या टप्प्यात असलेल्या शाळा तुकड्यावर कार्यरत शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव वाढ होत असली तरी अनुदानाचा वाढीव टप्पा केवळ ज्या पदांना अनुदानाच्या पूर्वीच्या टप्प्यावर अनुदान प्राप्त करण्यात आले आहे त्याच पदांना अनुदानाचा वाढीव टप्पा अनुदेय राहील. दरवर्षी संबंधित शिक्षक संचालक स्तरावरून या शासन निर्णयातील किमान 5% शाळांची ईश्वर चिठ्ठी पद्धतीने निवड करून पडताळणीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील. या प्रकरणी विविध क्षेत्रीय कार्यालयाद्वारे करण्यात येत केलेली कार्यवाही योग्य व नियमानुसार असल्याची खातरजमा करण्याची सुयोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे भरारी पथके नियुक्त करण्याची कार्यवाही आयुक्त यांनी तातडीने करावी. संच मान्यता करताना एकाच शाळेमध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहित तत्वावरील तुकड्या असल्यास अशा शाळेबाबत संच मान्यता करताना सर्व शाखा व तुकड्यांची संच मान्यता एकत्रित एक युनिट म्हणून करण्यात यावी. वरील प्रमाणे खातरजमा केल्यापासून 7 दिवसात प्रत्यक्ष अनुदान देय असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी निर्गमित करावेत. वरील तरतुदीच्या अधीनतेचे अनुदानासाठी वाढीव अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शाळा तुकड्यांना दिनांक 1/1/2023 पासून अनुदान अनुज्ञेय राहील. आता क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काय बघा. सदरहू शाळा तुकड्यांचा प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्यापूर्वी संबंधित शाळा शासन निर्णय दिनांक 15 नोव्हेंबर 2011, दिनांक 16 जुलै 2023, दिनांक 4 जून 2014 व 14 ऑगस्ट 2014 मधील तसेच या शासन निर्णयातील सर्व निकष व अटींची पूर्तता करीत असल्याबाबतची खात्री केल्याबाबतचे संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासन निर्णयातील जोडलेले प्रमाणपत्र साक्षांकित करून विहित मार्गाने शासनास सादर करावे. प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्यापूर्वी UDAS सरल व अन्य प्रणालीनुसार सर्व माहितीची सत्यता पडताळणीची संयुक्त जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील.
अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करून सदर शाळांना अनुदान वितरित करण्याचे अथवा अनुदान रद्द स्थगित करण्याचे अधिकार शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांना प्रदान करण्यात येत आहेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित शिक्षण संचालकांनी दरमहा आयुक्त शिक्षण यांना सादर करावा. उक्त परिपत्रक क्रमांक 3.3 मध्ये नमूद शिक्षण संचालक स्तरावरून केलेल्या कार्यवाहीबाबत प्रकरण परत्वे गुणात्मकतेबाबत निर्देश देण्याचे अथवा अहवाल प्राप्त करून घेण्याचे अधिकार व आयुक्त शिक्षक यांना राहतील. या शासन निर्णयाच्या विविध तरतुदीचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने तसेच त्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय आदेश सूचना निर्गमित करण्याचे अधिकार आयुक्त शिक्षण यांना प्रदान करण्यात यावेत. शासनाचा स्वेच्छाधिकार काय बघा. शाळा अनुदानास पात्र झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकष पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेईल. सदर अनुदान हे भूतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. राज्याची आर्थिक स्थिती, वेळोवेळी उपलब्ध होणारे आर्थिक संसाधने, राज्याच्या गरजा व त्यांच्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन शासन अनुदानाच्या सूत्रात बदल करील व ज्या शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले नाही त्या शाळांना जेव्हा अनुदान मंजूर करायचे असेल त्यावेळी अनुदान सूत्र त्यांना लागू राहील. उपरोक्तप्रमाणे वेतन अनुदानासाठी मान्यता दिलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानावरील खर्च खालील लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येईल. मागणी क्रमांक E2 लेखाशीर्ष 2202 सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक शिक्षण 05 स्थानिक संस्थांच्या प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान 5-4 खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान अनिवार्य 2202 3261 36 सहाय्यक अनुदाने. मागणी क्रमांक E2 लेखाशीर्षक 2202 सर्वसाधारण शिक्षण 02 माध्यमिक शिक्षण 110 अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अनिवार्य खर्च 0005 सर्वसाधारण माध्यमिक शाळांच्या विकासासाठी सहाय्यक अनुदान 0011 नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे अनिवार्य 2202 3361 36 सहाय्यक अनुदाने. मागणी क्रमांक E2 लेखाशीर्ष 2202 सर्वसाधारण शिक्षण 02 माध्यमिक शिक्षण 110 अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य 0005 सर्वसाधारण माध्यमिक शाळांच्या विकासासाठी सहाय्यक अनुदान 0012 अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे अनिवार्य 2202 3379 2636 सहाय्यक अनुदाने वेतन. मागणी क्रमांक E2 लेखाशीर्ष 2202 सर्वसाधारण शिक्षण 02 माध्यमिक शिक्षण 110 अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अनिवार्य 0007 अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अनिवार्य 2202-05-11 36 सहाय्यक अनुदाने वेतन. सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या 13 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक आपल्याला जो स्क्रीनवर दिसतोय तो आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण तो आपल्या कामाचा आहे अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. सर्व ज्यांना हे अनुदान प्राप्त झालेलं आहे अशा सर्व शिक्षकांचं खूप खूप परत एकदा अभिनंदन. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. असेच व्हिडिओ घेऊन आपण नक्की भेटू. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, अभिनंदन.